नमस्कार श्रोते हो. एक व ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 यामधील 440च्या पुढील ओव्या घेणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम श्री गुरुदेवताय नमः. श्री गणेशाय नमः. ऐके कवती कहे कैसे, जे शतमखा लोक सायासे, तो ते पावे अनायासे. कैवल्य कामो मग तेथीचे जे अमोघ, अलौकिक भोग भोगताही सांग. कांटाळे मन हा अंतरायो अवचित्ता, का ओढावला भगवंता. ऐसा दिवी भोग भोगिता, अनुतापी नित्य. पाठी जन्मे संसारी, परी सकळ धर्माची या माहरी. लांबा उगवे आगरी, विभव श्रियेचा. जया ते नीती पंथ चालीजे, सत्यधूत बोलीजे. देखावे ते देखिजे, शास्त्रदृष्टी. वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निराचारू. सारासार विचारू, मंत्री जया. जयाच्या कुळी चिंता, जाहली ईश्वराची पतिव्रता. जया ते ग्रह देवता, आदी रिद्धी. ऐसी निज पुण्याची जोडी, वाढिन्नली सर्व सुखांची कुळवाडी. तिये जन्मे तो सुखाडी, योगाच्युतो. इथे आपल्या 448 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. यांचे निरूपण करताना, अर्थ सांगताना ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मग त्या दिव्य लोकातले अलौकिक भोग भोगीत असता त्याला कंटाळा येतो. त्या दिव्यलोकी त्याला सुख मिळत नाही व तो सारखा पश्चाताप करीत म्हणतो, देवा, हे विघ्न माझ्या मागे का लागले. नंतर तो पुन्हा मृत्यूलोकी जन्मास येतो. सर्व धर्मांचे माहेर अशा कुळात. आणि शेत कापल्यावर पडलेल्या भाता गोट्यांचे शेत जसे जोराने फोफावते, तसे त्याचे ऐश्वर वाढते. जे कुलनीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले शब्द बोलते आणि शास्त्रांच्या आधारानेच पाहते. ज्या कुळात वेद हे जागृत दैवत आहे, शास्त्रसंमत आचार हाच ज्याचा व्यापार आहे आणि सारासार विचार हा ज्याचा सल्लामसलत देणारा प्रधान आहे. ज्या कुळात चिंता ही ईश्वराची एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि त्याच्या ग्रहदैवता रुधादिक आहेत, अशा पुण्याईच्या कमाईने ज्या कुळात सर्व सुखांचा व्यापार वाढला आहे, त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो. अथवा अग्निहोत्री, जे परब्रह्मज्ञ श्रोत्री. महासुखक्षेत्री आदिवंत, जे सिद्धांताचिया सिंहासनी. राज्य करती त्रिभुवनी, जे कुंजती कोकिलवनी. संतोषाच्या, जे विवेकद्रुमांचे मुळी. बैसले आहाती नित्यफळी, तया योगियाचिया कुळी. जन्म पावे, मोटकी देहांकृती उमटे. आणि निजज्ञानाची पहाट फुटे. सूर्यापुढे प्रगटे, प्रकाशू जैसा. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेचिया गावाना येता. बाळपणीच सर्वज्ञता, वरी तया ते
तिये सिद्ध प्रतिज्ञेची निलाभे, मनची सारस्वते दुभे, मंगळ सकळ शास्त्रे स्वयंभे, निगती मुखे ऐसे जे जन्म, जया लागी देवस कामा, स्वर्गी ठेले जप होम, करीती सदा अमरी भाट होई जे, मंग मृत्यू लोकाते वाणी जे, ऐसे जन्म पार्था गाजे, ते तू पावे. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज येथे सांगतात, अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे, अध्यात्म सिद्धात निष्णात आणि परब्रह्म गावाचे वतनदार, जे एकमेवा द्वितीय ब्रह्म या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात, जे संतोषाच्या वनात मधुर ध्वनी करणारे कोकिळ आहेत, विवेकरूप गावाच्या मूळ ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करतात, त्या योग्याच्या कुळात त्यांना जन्म मिळतो. जन्मास आल्यावर बालपणीच त्यांच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. ज्याप्रमाणे सूर्योदयापूर्वीच जशी चोहीकडे प्रभा फाकते, त्याचप्रमाणे प्रौढ वयाची वाट न पाहता हे ज्ञान त्यांना बालपणीच वरते म्हणजे मिळते. पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या प्राप्त होतात व त्यांच्या मुखातून आपोआपच सर्व शास्त्रे निघू लागतात. असे जे उत्तम कुळी जन्म, ते प्राप्त होण्याकरिता स्वर्गवासी देव देखील मनात हेतू धरून नेहमीच होम जप करतात. हे पार्था, देवांनी स्तुती पाठक होऊन मृत्यूलोकीचे वर्णन करावे. असे जे उत्तम जन्म, ते तो योगभ्रष्ट पुरुष प्राप्त करतो. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 456 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान परमात्मा यांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.